उपमुख्यमंत्री शिंदेंनी सह्याद्री अतिथीगृहावर जाऊन अमित शहांची भेट घेतली। फडणवीस अजितदादांशिवाय दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल अर्धा तास चर्चा। रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत चर्चा झाली असावी अशी शक्यता। निधी वाटपावरनं एकनाथ शिंदेंची अमित शहांकडे खंत। शिवसेनेच्या फाईल्स वेटिंगवर, शिंदेंनी शहांकडे मांडला विषय। सूत्रांची माहिती, महायुतीमध्ये निधी वाटप समान व्हावं, शिंदेंची शहांकडे माहिती। एकनाथ शिंदे आणि माझे चांगले संबंध, त्यामुळे शिंदे अमित शहांकडे तक्रार करतील असं वाटत नाही, अजित पवारांची प्रतिक्रिया। अर्थखात्याविरुद्धच्या कथित तक्रारीला शिवसेना मंत्र्यांचा छेद। निधी वाटपात असमानता नाही, 19-20 होतं, याचा अर्थ पैसे मिळत नाहीत असा नव्हे। मंत्री संजय राठोड यांचं वक्तव्य। जलसंधारणला आधीही पैसे मिळायचे, आताही मिळतात, अशी प्रतिक्रिया। मला उंदीर गाढव म्हणल्याने सत्य बदलणार आहे का? टीका करणाऱ्या शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्यांना राऊतांचा सवाल। गाढव मेहनतच करतात, अशी आम्ही मेहनत करतो, असंही वक्तव्य। शहांकडनं औरंगजेबाची कबर ठरवली समाधी, संजय राऊतांचा हल्लाबोल। हेच वक्तव्य दुसरं कोणी केलं असतं तर शिंदे फडणवीसांनी थैथयाट केला असता, राऊतांचं वक्तव्य। अमित शहांकडनं शिवरायांचा एकेरी उल्लेख। शिवरायांचा अवमान करणाऱ्यांना टकमक टोकावरनं ढकलू म्हणणाऱ्यांनी आता FIR दाखल करावा, राऊतांचं वक्तव्य। तर एसंशींचे लोक आता कुठे आहेत? राऊतांचा सवाल। इलेक्शन कमिशन हे मोदी सरकारची एक्सटेंडेड ब्रांच। तुलसी गबार्ड यांनी जे सांगितलं ते सत्य। ईव्हीएमवरनं राऊतांचा भाजपवर पुन्हा हल्लाबोल। काल महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज भोपाळ दौऱ्यावर। भोपाळमधील रवींद्र भवन इथे आयोजित राष्ट्रीय सहकार परिषदेला उपस्थित राहणार। नागपुरामध्ये 580 अपात्र लोकांनी 5 वर्ष उचललं शिक्षक म्हणून वेतन। विभागीय शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांना अटक। 12 शिक्षण संस्थांचे कर्मचारी, अधीक्षक आणि शिक्षणाधिकाऱ्यांचा घोटाळा। पुण्यातील कोणत्याही रुग्णालयाने डिपॉझिटची मागणी करू नये, पुणे महापालिकेचा आदेश। इंडियन मेडिकल असोसिएशनचा मात्र त्याला विरोध। रुग्णालयांनी डिपॉझिटची मागणी करणं गैर नाही, इंडियन मेडिकल असोसिएशनची भूमिका। बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये गर्भवतीचा प्रसूतीदरम्यान मृत्यू। डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप। आठवडाभरातील माता मृत्यूची जिल्हा रुग्णालयातली ही दुसरी घटना। कल्याणमधील 13 वर्षांच्या मुलीचं अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याचं प्रकरण। आरोपी विशाल गवळीची तळोजा तुरुंगामध्ये गळफास घेऊन आत्महत्या। तुरुंग प्रशासनावरती प्रश्नचिन्ह। आत्महत्येची न्यायाधीशांकडून चौकशी होणार। भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या रिक्षा चालकावरच धारदार शस्त्राने हल्ला। टोळक्याने केलेल्या हल्ल्यामध्ये पाठीवर गंभीर वार झाल्यामुळे उपचारादरम्यान चालकाचा मृत्यू। नाशिकच्या सातपूर परिसरातली श्रमिक नगरमधली घटना। पुण्यातील हडपसर परिसरातील सय्यदनगर भागामध्ये कुख्यात गुंड टिपू पठाण या गुंडाची त्याच्याच भागातून पोलिसांनी धिंड काढली। नागपुरामध्ये एका IPS अधिकाऱ्याच्या विरोधामध्ये बलात्काराचा गुन्हा। इमामवाडा पोलीस स्टेशनमध्ये एका महिला डॉक्टरने तक्रार केली। 30 वर्षीय IPS अधिकाऱ्याविरोधामध्ये बलात्काराची तक्रार प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू। तहव्वूर राणाची NIAकडून काल जवळपास 4.5 तास चौकशी। राणासमोर पुरावे ठेवून चौकशी करण्यात आल्याची सूत्रांची माहिती। आज सलग 3ऱ्या दिवशी चौकशी होणार। किरीट सोमय्या यांच्या बीड दौऱ्यानंतर प्रशासन खडबडून जागं। बीडमध्ये बनावट जन्म प्रमाणपत्र काढणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा दाखल। तहसील कार्यालयामध्ये छाननी झाल्यानंतर कारवाई। पुण्यातील कल्याणीनगर भागातील बजेट रूम पबला पोलिसांकडून सील। नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांची कारवाई। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वर्ध्यातील आर्वी शहराच्या दौऱ्यावर। नव्याने तयार झालेल्या प्रशासकीय इमारतींचं लोकार्पण करणार। विविध विकास कामांचंही फडणवीसांच्या हस्ते भूमिपूजन। वॉटर टँक असोसिएशनच्या संपाचा आज 4था दिवस। सोसायट्यांपासून ते कंपन्यांपर्यंत संपाची झळ। अनेक सोसायट्यांमध्ये पाण्याचा तुटवडा, तर BKCमध्ये काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय दिला। मुंबईतलं पाणी टंचाईचं संकट वाढलं। मुंबईतील अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाण्याची टंचाई। मुंबईला पाणी पुरवणाऱ्या 7 धरणांमध्ये फक्त 31% पाणी। भंडाऱ्याचा गोसेखुर्द प्रकल्प चंद्रपूर आणि गडचिरोलीकरांची तहान भागवणार। काल रात्रीपासून गोसेखुर्द प्रकल्पातनं 40 क्युसेक पाण्याचा विसर्ग। गोंदियाच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यातील इटियाडो धरणाच्या कालव्यामध्ये शेतकरी वाहून गेला। यानंतर धरणाच्या पाण्याचा प्रवाह बंद करण्याची मागणी। मात्र धरण प्रशासनाने पाण्याचा प्रवाह बंद न केल्यामुळे शेतकऱ्यांचा ठिय्या।
येवला तालुक्यामध्ये गारपिटीसह अवकाळी पाऊस, त्यामुळे शेतात काढून ठेवलेल्या कांद्याच्या पिकाला फटका. नुकसान भरपाईची कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मागणी. नाशिकमध्ये मडबाथची परंपरा. उन्हापासून त्वचेच्या विकारांपासून बचावासाठी मडबाथ. आजही मोठ्या संख्येने नाशिककर सहभागी. मध्य रेल्वेच्या येत्या 16 एप्रिलपासून 14 नवीन एसी लोकलच्या फेऱ्या. त्यामुळे सध्या 66 एसी लोकल्स धावणार आणि लोकल फेऱ्यांची संख्या आता 80 वर पोहोचणार. मेट्रो 3च्या एकत्रित चाचण्यांना सुरुवात. आरे-बीकेसी मार्गिकेवरच्या रविवार आणि सोमवारच्या वेळापत्रकात बदल, त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार. रायगडच्या पेण तालुक्यामध्ये पीओपीच्या लाखो गणेश मूर्ती तयार. मात्र पीओपी मूर्तींवरील बंदींमुळे या मूर्तींचं करायचं काय? मूर्तिकारांसमोर मोठा प्रश्न. बीड शहरातील एका जलतरण तलावामध्ये बुडून एका 17 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू. जलतरण तलावामध्ये पोहण्यासाठी गेला होता, मात्र पाण्याचा अंदाज न आल्यामुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज. बीडच्या पाटोदा तहसील कार्यालय असुरक्षित चोरट्याने चक्क संगणक लंपास केले. पाटोदा नायब तहसीलदारांच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा. ठाण्यातल्या वृक्षतोडीच्या विरोधात पर्यावरणप्रेमी संस्थांचं आंदोलन. ठाणे-बोरिवली भुयारी मार्ग घोडबंदर रुंदीकरणासाठी वृक्षतोड केली जाते आणि याच्याच विरोधात पर्यावरणप्रेमींचा निषेध. चंद्रपूरच्या चितेगाव परिसरातनं जेरबंद करण्यात आलेल्या वाघिणीचे 3 बछडे सुद्धा जेरबंद. मूल तालुक्यामध्ये 3 जणांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या वाघिणीला बुधवारी चितेगाव परिसरात जेरबंद करण्यात आलं. घाटमाथ्यावरती होणाऱ्या बैलगाड्या स्पर्धेचं लोण कोकणातही. दापोलीतील कर्दे समुद्र किनाऱ्यावरती रंगला बैलगाडा स्पर्धेचा थरार. स्पर्धा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी. सांगलीत खंडोबाच्या यात्रेतील पालखी सोहळ्यात खासदार विशाल पाटील सहभागी. पालखीतील वाद्यांच्या तालावर विशाल पाटलांनी ठेका धरला. अक्कलकोटचं ग्रामदैवत असलेल्या मल्लिकार्जुनची यात्रा भक्तिमय वातावरणात पार. हर हर महादेवच्या जयघोषामध्ये भव्य नंदीध्वज मिरवणूक आणि रथोत्सवाने यात्रेची सांगता. आजपासून बीडच्या वाळुंज इथल्या भैरवनाथाच्या यात्रेस प्रारंभ. यात्रेला 250 वर्षांची परंपरा. या यात्रेनिमित्त मंदिरावरती आकर्षक विद्युत रोषणाई. मुंबईमध्ये केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयातर्फे जय भीम पदयात्रा. केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे पदयात्रेत सहभागी. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची उद्या जयंती. यानिमित्त परळी वैजनाथ रेल्वे स्टेशन परिसरामध्ये अनोखी रांगोळी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 32 पदव्यांची माहिती सविस्तरपणे रांगोळीत रेखाटली. डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनी स्मार्टफोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंना टॅरिफमधनं वगळलं. डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा मोठा निर्णय. टॅरिफबाबत अमेरिकेच्या निर्णयानंतर चीन आक्रमक. चीन देशात आयात होणाऱ्या अमेरिकन चित्रपटांची संख्या कमी करणार. चीनच्या निर्णयामुळे हॉलिवूडला मोठा फटका बसण्याची शक्यता. सौरव गांगुलीच्या अध्यक्षतेखालील आयसीसी क्रिकेट समितीकडनं एकदिवसीय सामन्यांमध्ये एकाच चेंडूचा वापर करण्याची शिफारस. त्यामुळे 2 चेंडू वापरण्याचा नियम बदलून वनडेत पुन्हा 1 चेंडू वापरला जाण्याची शक्यता. लखनौ सुपर जायंट्सचा गुजरात टायटन्सवरती 6 गडी राखून विजय. गुजरातने दिलेल्या 180 धावांचं आव्हान लखनौकडनं 18 ओव्हर आणि 5 चेंडूंमध्येच पूर्ण. हैदराबादचा पंजाबवरती 8 गडी राखून दणदणीत विजय. सलामीवीर अभिषेकची 55 चेंडूमध्ये 141 धावांची दणदणीत खेळी. पंजाबने दिलेलं 246 धावांचं आव्हान हैदराबादने 18 ओव्हर्स आणि 3 बॉल्समध्ये पूर्ण केलं. पंजाब विरुद्ध तुफानी शतक ठोकून हैदराबादला वाचवणाऱ्या अभिषेक शर्मावरती कौतुकाचा वर्षाव. काल त्याने ही अभूतपूर्व खेळी केल्यानंतर आई वडिलांसोबत केक कापून आनंद साजरा केला. आयपीएलच्या सुपर संडेमध्ये आज राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूमध्ये सामना. घरच्या मैदानावरती विजय मिळवण्यासाठी राजस्थानचा संघ मैदानात उतरेल. आयपीएल डबल हेडरमध्ये आज मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या 2 संघांमध्येही सामना. 5 पैकी 4 सामन्यांमध्ये पराभव झालेल्या मुंबईला विजयाची प्रतीक्षाच. रोहित शर्मा आणि बुमराकडे आता सर्वांचं लक्ष. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.